दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चा मंत्रघोष अवधूत चिंतन श्री गुरुदेवचा जय जयकारित दत्तात्रयांचे आजोळ समजले जाणाऱ्या व जगातील एकमेव पद्मसनाधिष्ठ श्री दत्तात्रयांची मूर्ती असलेल्या श्री क्षेत्र करंजी देवस्थान येथे श्री दत्त जयंती उत्सव 70,000 भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। वणी रस्त्यावरील ओझरखेड धरणाच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरातील श्री दत्तात्रयांचे जागृत तीर्थक्षेत्र असलेल्या कर्दमाश्रम करंजी देवस्थान येथे श्री दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार देवस्थानाच्या वतीने 27 नोव्हेंबर पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले होते। सप्ताह काळात दररोज पहाटे 5 ते 6 काकडा भजन, सकाळी 7 ते 9 गुरुचरित्र पारायण, सायंकाळी 5:30 ते 6:30 हरिपाठ, रात्री 7 ते 9 विविध नामांकित कीर्तनकारांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान आज गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता पद्मसनाधिष्ठ श्री दत्तात्रयांची मूर्तीवर महाअभिषेक करण्यात येऊन अभिषेक आरती संपन्न झाली। 9 वाजता श्री गुरु दत्त चरित्र ग्रंथ, पादुका व प्रतिमा यांची टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली। पालखी मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते। पालखी सांगता झाल्यानंतर अभिजित महाराज देशमुख राजापुरांचे सकाळी 10 ते 12 या वेळेत काल्याचे कीर्तन होऊन दहीहंडी फोडण्यात आली। यानंतर दुपारी 12 वाजता श्री दत्त जन्मोत्सव साजरा करीत महाआरती करण्यात आली। यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी संपूर्ण कर्दमाश्रम परिसर भाविकांच्या गर्दीने भरून गेला होता। दरम्यान देवस्थानाच्या वतीने व महाराजांच्या संकल्पनेनुसार 52 गुरुवार दत्तयाग संपन्न होते। आजच्या गुरुवारचा 27वा गुरुवार होता। गुरुवार हा दत्तप्रभूंचा वार समजला जात असल्याने योगायोगाने श्री दत्त जयंती ही गुरुवारी आल्याने रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती। दरवर्षी दत्त जयंतीचा उत्सव या ठिकाणी नियमितपणे गेल्या हजारो वर्षापासून या ठिकाणी साजरा होतोय। त्या दिवसेंदिवस अधिकच भर पडत आहे। यावर्षी नुकताच अखंड हरिनाम सप्ताह आणि काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली। त्याचप्रमाणे या ठिकाणी या देवस्थानच्या वतीने महाराजांच्या संकल्पानुसार 52 गुरुवार दत्तयागाचा संकल्प केलेला असून त्याचे पूजाही आज सकाळी संपन्न झाली। आज जवळ 27वा दत्तयाग होता। सर्व भक्तांना अशी विनंती आहे की या दत्तयाग सोहळ्यामध्ये अधिकाधिक व्यक्तींनी सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणित करावा आणि भगवंताच्या चरणी आपली सेवा समर्पित करावी आणि भगवंताचा आशीर्वाद घ्यावा। महर्षी कर्दमांच्या भूमीत मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो। दत्त जयंती निमित्त आज सकाळीपासून महाअभिषेक, 12 वाजताच्या आरतीनंतर महाप्रसाद चालू आहे आणि दरवर्षी निमित्ताने यावर्षी पण भक्तांचा भरपूर प्रतिसाद चांगल्या पद्धतीने आहे। आज दत्त जयंती निमित्ताने योगायोगाने आज दत्त जयंती आणि गुरुवार पण आलेला आहे। त्याबद्दल प्रचंड गर्दी करंजी देवस्थानमध्ये आहे। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी।